सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. रात्री गाढ झोपेत असताना, चालताना किंवा अचानक तुमच्या पायात गोळे येतात का? त्यावेळी खूप वेदना होतात आणि खूप त्रास होतो. 1 मिनिट चालणंच काय, पण बसणं सुद्धा अवघड होऊन जातं. ही समस्या जरी नॉर्मल असली तरी ती खूप त्रासदायक ठरते. म्हणून आज मी तुम्हाला पायात गोळे येण्याबद्दल, त्याचे उपाय, त्याची कारणं आणि असे सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे. आणि शेवटी काही खास टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सो लेट्स स्टार्ट. पायात गोळे येण्याची अनेक महत्त्वाची कारणं आहेत. त्यापैकी अतिशय महत्त्वाचा म्हणजे शरीरातील पाणी कमी होणे, शरीरातील वात असंतुलित होणं, त्याचप्रमाणे स्नायू कमजोर होणे आणि त्यामुळे रक्तप्रवाह देखील व्यवस्थित होत नाही. त्यावेळी पायात गोळे येतात. त्यानंतर कधी कधी आपण अति उत्साहाने अति जास्त व्यायाम करतो, खूप चालतो, त्यामुळे देखील पायाचे स्नायू आखडतात आणि पायात गोळे येतात. त्याचप्रमाणे जर आपल्याला डायबिटीस असेल किंवा बीपी वर खाली जास्त होत असेल तर त्यावेळी देखील पायात खूप गोळे येतात आणि खूप त्रास होतो. तर आपण सोपे सोपे व्यायाम प्रकार करणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम करणार आहोत अंकिल रोटेशन, म्हणजेच टाचा फिरवणे. सर्वप्रथम डावा पाय या पद्धतीने उचलायचा आहे. त्याच्यानंतर 5 वेळा पाय अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज फिरवायचा आहे. या पद्धतीने बघा, 1 2, पुन्हा आपण अँटी क्लॉकवाईज करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा या पद्धतीने. यामुळे काय होतात, घोट्याचे स्नायू यांना ताण येतो आणि ते स्नायू लवचिक होण्यास मदत होते. त्याच्यानंतर आपण उजवा पाय घेणार आहोत. उजवा पाय पण 5 वेळा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे. या पद्धतीने अगदी सर्व हालचाली या आरामात करायच्या आहेत. 4 आणि अगदी 5 या पद्धतीने. त्यानंतर भिंतीचा आधार घेऊन उभं राहायचं आहे आणि टाचा वर उचलायच्या आहेत या पद्धतीने आणि हळूच श्वास सोडत खाली करायचा आहे. असं आपल्याला 10 वेळा करायचं आहे. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. अगदी आरामात हालचाली करायच्या आहेत. 2 3 श्वास घेत टाचा वर, 4 5. यावेळी उभं राहताना चवड्यांवर दाब येतो आणि पोटऱ्यांना देखील ताण मिळतो. त्यामुळे तेथील स्नायू लवचिक होण्यास मदत होते. पुन्हा श्वास घेत आरामात 9 आणि 10 संथ सावकाश हालचाली करायच्या आहेत. यानंतर आपण पाय या पद्धतीने हलवायचे आहेत. हे बघा, आरामात दोन्ही पाय या पद्धतीने ठेवून हलवायचे आहेत. यामुळे पूर्ण मांड्या, पोटऱ्या यांना ताण मिळतो. या पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे. आपल्याला 30 सेकंद तरी पाय हलवायचे आहेत. जर कमरेवर ताण येत असेल तर दोन्ही हात या पद्धतीने घेऊन हलवायचे आहेत. पाय टॅप केल्याने सर्व शरीरावर दाब निर्माण होतो. जमिनीवर पोटऱ्या आणि मांड्या टॅप केल्या गेल्याने दाब वाढतो आणि तेथे मसाज केल्यासारखा फील निर्माण होतो. या पद्धतीने. त्यानंतर पायाचे जे हे चवडे आहेत ते या पद्धतीने मागे पुढे करायचे आहेत. त्यावेळी बघा, इथे ताण येतो, त्यामुळे येथील कार्यक्षमता सुधारते. पोटऱ्यांना देखील ताण मिळतो आणि तेथील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. पायात गोळा येताना ही समस्या पोटऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पोटऱ्यांना व्यायाम मिळेल
अशा पद्धतीचा व्यायाम करणे खूप आवश्यक आहे. असे पाय मागे पुढे घेणे हे किमान 10 वेळा तरी आपण केले पाहिजे. आता आपण पश्चिमोत्तानासन करणार आहोत. त्यासाठी या पद्धतीने बसायचं आहे आणि श्वास घेत दोन्ही पायांना हातांनी पकडायचं आहे. जेवढं तुम्हाला जमेल तेवढंच. आता माझे हात असे अंगठ्यापर्यंत पोहोचतात, पण तुमचे पोहोचत नसतील तर तुम्ही या पद्धतीने ठेवून जास्तीत जास्त त्यानंतर खाली बेंड व्हायचं आहे. बघा, 1 ला श्वास घेत दोन्ही हात अंगठ्यांनी पकडायचा आहे. त्यानंतर 2 ला श्वास सोडत शक्य होईल तेवढं खाली वाकायचं आहे. या पद्धतीने पुन्हा श्वास घेत श्वास सोडून थोडं आणखी खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने आणि तेवढंच करायचं आहे. यामुळे कमरेतील स्नायू आणि पोटऱ्यातील स्नायूंना प्रचंड ताण मिळाल्याने तेथील स्टिफनेस कमी होतो आणि स्नायूंमध्ये लवचिकता निर्माण होते. शक्य होईल तेवढा होल्ड करून श्वास सोडत आरामात वर यायचा आहे आणि त्यानंतर हात कमरेजवळ घ्यायचे आहे. आता आपण डॉग पोज अधोमुख श्वानासन करणार आहोत. त्यासाठी या पद्धतीने आधी असे दोन्ही हात आणि पायांवर यायचं आहे. त्यानंतर पाय बघा या पद्धतीने ठेवून गुडघे आणि पोट वर उचलायचं आहे या पद्धतीने आणि टाचा पूर्ण जमिनीला लावण्याचा प्रयत्न करून या पद्धतीने सेट व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला सायकलिंग करायचं आहे. बघा, तुम्ही याला सायकलिंगच म्हणू शकता. उजव्या पायाच्या टाचा अशा वर उचलायचा आहे. त्यावेळी डावा पाय खाली, त्यानंतर डावा पाय वर आणि उजवा पाय खाली. आरामात या पद्धतीने आपण छान पॅडल का ज्या पद्धतीने सायकलला मारतो त्या पद्धतीने करायचं आहे. यावेळी बघा, गुडघे पोटरी यांना ताण येतो. हातांचे स्नायू देखील मजबूत होण्यास मदत होते. हे आपल्याला आरामात 10 ते 20 वेळा करायचं आहे. याच्याने छान लवचिकता मिळते आणि ऑफकोर्स पायांचा पूर्ण व्यायाम झाल्याने पायातील गोळे येण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. या पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे. तुम्हाला शक्य तेवढा वेळ हे करायचं आहे. त्यानंतर पुन्हा खाली येऊन आरामात बसायचं आहे. या पद्धतीने वज्रासनात 1 मिनिट शांततेचा अनुभव घ्यायचा आहे आणि आरामात बसायचं आहे. खूप छान आणि सोपे व्यायाम आपण केलेले आहेत. खूप छान आणि रिलॅक्स वाटतंय. या सोप्या व्यायामानंतर काही खूप खास टिप्स तुमच्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी म्हणजे जवळजवळ 8 ते 10 ग्लास तरी पाणी तुम्ही कमीत कमी पिलं पाहिजे. आहारात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असलेले पदार्थ म्हणजेच काजू बदाम, केळी, पालेभाज्या आणि तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी आणि मासे यांचा देखील समावेश करा. त्याच पद्धतीने जर तुम्हाला पायात खूप नेहमीच गोळे येत असतील आणि हा त्रास जास्त असेल तर अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे तिळाच्या तेलाने रोज रात्री या पद्धतीने असं पायाला मसाज करा. या पद्धतीने रोज जर तुम्ही फक्त 5 मिनिट जरी झोपायच्या अगोदर पायांना व्यवस्थित मसाज केला तर ही अगदी समस्या कमी होण्यास 100% मदत होईल. तर मग हा 10 मिनिटाचा व्यायाम आणि माझ्या या टिप्स तुम्ही छान रोज फॉलो केल्यात तर पायात गोळे येण्याची समस्या अशी भुरकन दूर होऊन जाईल आणि तुम्हाला छान आणि रिलॅक्स वाटेल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही या टिप्स फॉलो केल्या का आणि हा व्यायाम करून तुम्हाला काय फायदा झाला हे देखील तुम्ही मला शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना. त्यांची देखील ही समस्या दूर होण्यास मदत होईल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉर माय चॅनल अँड प्रेस
बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी राहा.